सन्मान आणि विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत या देशामध्ये आम्ही स्वतंत्र आणि अत्यंत आश्वस्तपणे मोकळा श्वास घेऊ शकतो ते ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे त्या सर्व सैनिकांना शहीदांना आणि त्यांच्या वीरपत्नींना अभिवादन करत कालचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या कारसेवकांमुळे आपण अनुभवू शकलो त्या वंदनीय बाळासाहेबांच्या सगळ्या सच्च्या कारसेवकांना आणि शिवसैनिकांना अभिवादन करत आज वंदनीय बाळासाहेब ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या या महाअधिवेशनाचा मी भाग होत आहे। हा माझ्यासाठीचा दुग्ध शर्करा योग आहे। या अधिवेशनाचे माझ्यासाठी याही दृष्टीने महत्त्व आहे की हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे। नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे। नाशिक MD ड्रगचे साठे सापडतात म्हणून प्रसिद्ध आहे। नाशिकमध्ये ललित पाटील सारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते और फिर भी मेरी ही दाढ़ी कैसे सफेद है असे सांगणारे काही बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे। उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाभी मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं नाशिकमधल्या काही ऐतिहासिक संदर्भ भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ अत्यंत सगळ्यांच्यासाठी श्रद्धास्थान असणारं काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिराच्या बाहेर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी दोन हाताची दोन पायांची माणसं आहोत। तुमच्यासारखाच दोन हातांच्या दोन पायांच्या माणसांना असणारा अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे। ही समतेची चळवळ चालवणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाची साक्ष देणारा शिलालेख ज्या शिलालेखाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी काल अभिवादन केलं अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेचं सत्ता आली होती। पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे। ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल। सर प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे। काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला आनंद आहे सर। बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे कारण प्रभू श्रीराम एकवचनी एकबाणी एक पत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे। या महाराष्ट्रात या भारतात अर्धी लोकसंख्या 50% लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी एकवचनी एकबाणी होते। सर काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही। आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले। बाकी आम्ही काल बघितलं सर काही नेते तुरु तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच सर वाईट वाटत होतं सर। एवढ्या गुड्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही पण आपण तसं केलं नाही सर। आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात। सर मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे, दिलेलं वचन पाळणारी। काल ज्यांनी
प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक टूल प्रचाराचं टूल किट सारखा केला. त्यांना मुळात एकवचनी असणं कळलंच नाही. ते आशिष कुरेशी शेलार आहे वाटतं ते, हां, तर ते आशिष शेलार आणि असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता, यांना हे कळलंच नाही. अरे एकवचनी होते रे, प्रभू श्रीराम एकवचनी होते. ह्यांचा नेता 72 तासाच्या आत विसरून जातो 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत. कसले एकवचनी? ते आमचे देवा भाऊ इकडे एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपा धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कधीही नाही. आणि पहाटे दुपारी 2-2दा लव्ह मॅरेज करतात, पळून जाऊ लव्ह मॅरेज करतात. हे कसले लव्ह? म्हणजे एकवचनी असण्याची व्याख्या काय असावी यांची? सर, आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का? रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे. आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती, ती फार महत्वाची. ते असं म्हणतात की जेव्हा या देशातली स्त्री रात्री 12 वाजता सुद्धा अत्यंत निर्भयपणे रस्त्याने वावरू शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते रामराज्य आलेले असेल. आमची अडचण अशी आहे सर, मोदीजींच्या काळामध्ये रात्रीच्या 12चं मला माहित नाही, पण दिवसा 12 सुद्धा आमची स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे महिलांच्या अडचणी किंवा महिलांचे प्रश्न मांडले पाहिजेत, त्याच्यावर बोललं पाहिजे. पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक, ज्यांना याचा विसर पडतो की या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी, ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात, ना कालच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो, सतत महिलांचा अपमान केला जातो. मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हाथरसच्या महिला असतील, उन्नाव कठुआच्या महिला असतील, किंवा रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल लीडर्सनीच प्रताडित केलेल्या महिला असतील, याच्यातल्या एकाही महिलांना ते न्याय देत नाहीत. तरीही त्यांनी असं सांगितलं की ते काहीतरी महिला आरक्षणाचं बिल, गाजर दाखवतात आम्हाला. साधं गणित आहे. भारतामध्ये जी काही खासदारांची 543 खासदारांची संख्या आली, 1971च्या जनगणनेनुसार 543 खासदार इथे आले. 1971ला आपली लोकसंख्या 65 ते 70 कोटी होती. 65 कोटी लोकसंख्येच्या आधारावर जर 543 खासदार असतील तर आज घडीला 2030 मध्ये आपली लोकसंख्या 130 कोटी आहे. जर 65 कोटीला 543 तर 130 कोटीला किमान 1000 प्लस खासदार असले पाहिजे. आणि किमान 1000 प्लस खासदार होण्यासाठी आधी या देशाचा सेन्सस झाला पाहिजे. तो सेन्सस होताना जातनिहाय जनगणना होणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही, ना ओबीसीवर होईल ना मराठ्यांवर होईल. ती जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांचा आरक्षणाचा टक्का नेमका किती आहे ते कळणार नाही. आणि या सगळ्या प्रोसेसला किमान 2034 उजडेल. म्हणजे 2034ला जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी मोदीजी आणि त्यांचे सगळे बालिश व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले अर्धवट विद्वान भक्त हे आम्हाला आता सांगतात की अहो आरक्षण, जे आम्हाला आता मिळणारच नाहीये. मी अजून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या भारतामध्ये 2 मोठी महाकाव्य झाली, एक रामायण आणि एक महाभारत. रामायणाने आणि महाभारताने 2 वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. रामायणाने असं शिकवलं की हरिण कधीच सोन्याचं नसतं, मृगजळाच्या मागे धावू नये. आम्हाला जे काही भाजपकडून मृगजळाच्या मागे धावायला सांगितलं जाते
त्याला काहीच अर्थ नाहीये, कारण त्याच्यात वस्तुस्थिती आणि वास्तव काहीच नाही. निव्वळ प्रचारकीय आणि ॲडव्हर्टाईज मुवमेंट आणि मार्केटिंग केलं जाते. महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली, शिकवली गेली, की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होतं. महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं, सत्ता असत्याच्या बाजूने होती. पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते, तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता. राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपटनीतीने फासे टाकतात, तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील, यांना असं वाटतंय की फासे आपल्या बाजूने पडतील. पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता. तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे. पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पडला पाहिजे. ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी, माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा. जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहेत? ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत. मग ते यशवंत सरनाईक, भावना गवळी पासून ते अगदी 70,000 कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते, पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे. सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर, आपल्याकडे सत्ता होती तेव्हाही ज्यांच्यावर ते आरोप नव्हते, असे लोक. मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील, रवींद्र वायकरजी असतील, किशोरीताई पेडणेकर असतील, राजन साळवी असतील, वैभवदादा नाईक असतील, कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही संबंध, सूरज चव्हाण, या लोकांची नावं नव्हती. ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, हे सरळ सरळ परसेप्शन असं आहे की तुम्ही आमच्या सोबत त्यांच्यासह आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती. आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाहीत. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन साळवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मॉडेल पण वाकणार नाही म्हणताहेत. आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सूरज भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सूरज भैया सांगताहेत की आदित्य दादा चिंता करू नका, आत बसावं लागलं तरी चालेल पण लढू, या दमन यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू, ईट से ईट बजा देंगे. आम्हाला आनंद आहे की आमच्या सोबत किशोरीताई पेडणेकरांच्या सारखी आमची बहीण आहे, आमची आई आहे जी सांगते की एक वेळ माध्यमांच्या समोर येऊन यांच्या दडपशाहीला कंटाळत आम्ही जाहीर ईडीच्या समोर आत्मदहन करावं का, पण आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. ही ताकद ठेवणाऱ्या बायका, ही ताकद ठेवणारे शिवसैनिक आमच्या सोबत आहे. तरी सुडाचं राजकारण करता, किती सुडाचं राजकारण करावं? या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घाणेरडा, गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला. यांना उघडं पाडलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, माफ करा राऊत साहेब, मी फक्त 2 मिनिटं घेते, पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल, इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत, ओमराजे निंबाळकर, राहुल पाटील साहेब बसलेले आहेत, आमचे कैलास पाटील साहेब बसलेले आहेत, इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब, अंबादास दानवे दादा, भास्कर दादा, राऊत साहेब, सगळे नेते, खैरे साहेब, अनिल देसाई, अरविंद भाई, याच्यातल्या एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही, एकाही महिलेचा अपमान केला नाही, एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलं नाही, एकावरही आम्ही चिखलपेक त्याच्या घरापर्यंत पोहोचलो नाही. काय घाणेरडा प्रकार आहे सर.
रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात, 1.5-2 फुटाच्या उड्या मारतात. हा? आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं, आमच्या महिलांवर बोलायचं. अरे ताकद लागते रे, ताकद लागते. आम्ही लढतोय आणि लढत राहू. आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे. काय संबंध आहे रे वहिनींचा? काय संबंध आहे आमच्या बायकांचा? टिल्ली पिल्ली पोरं येतात, टिल्ली शेंबडे ज्याला राजकारणातला र कळत नाही असे, हा? सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात. वहिनी तुमचा तर दर 2 महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात, दर 2 महिन्यांनी. तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही. आले दमदार पाऊल टाकले. अरे काय, अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाढव चरतंय ते. तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि RSSच्या पण लोकांनी, मी तुमच्या हिताचं सांगते रे, RSSच्या हिताचं सांगते. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते, जे पुण्यात सांगितलं होतं, सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होतं, ते वारूळ मुंग्या बनवतात, मुंग्या. पण वारूळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात. RSSच्या लोकांनी सत्तेचं वारूळ तयार केलं, पण त्याच्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं नाही. त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले. आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात, पण आम्ही बोलणार नाही, कारण आम्ही खानदानी लेकरं आहोत. खानदानी. तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते. आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत. आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुषमा अंधारेचं काहीच सापडत नाही, ईडी सापडत नाही, CBI सापडत नाही, क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, काही सापडत नाही. मग काहीतरी माकुडे 20-25 वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा. घाबरत नाही रे तुम्हाला, चला भीक घालत नाही, काय करायचं ते करा, काय करायचं ते करून घ्या. नाशिकचे बी ते जे 2-4 आमदार खासदार आहेत, काय करायचे ते करून घ्या. आमची आत बसायची तयारी आहे, लढायची तयारी आहे, मरायची तयारी आहे, गोळ्या झेलायची तयारी आहे, काय विष प्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे. लढणार म्हणजे लढणार. दादा हो, मी माझं भाषण अगदी शेवटाकडे येते. आम्हाला फक्त आजच्या दिवशी आमच्या नेत्यांना एवढाच शब्द द्यायचा आहे की सर, ही समोरची संख्या हे फार त्वेषाने लढणारा एक बारूद आहे आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत प्राणपणाने आहोत. सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो. राऊत साहेब, आपल्या परवानगीने विषय संपला नाही, विषय तर आता सुरू झालाय, आता सुरू झालाय. आणि हा विषय तेव्हा संपेल सर, जेव्हा गद्दाराला एकेकाला त्याची जागा दाखवून देऊ आणि 40च्या 40 पाडून दाखवू, तेव्हा विषय संपेल. मला एवढा मोठा सन्मान दिला, मी राऊत साहेबांचे आणि संपूर्ण मंचाचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुषमाताई. माननीय पक्षप्रमुखांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेतच, पण तत्पूर्वी मी या